नमस्कार प्रेक्षकांनो, तर आपण बघतोय तू हे रे माझा मित्र हाच आजचा इंटरेस्टिंग असा एपिसोड. एपिसोडच्या सुरुवातीला इकडे अर्णव म्हणतोय, सो फ्रस्ट्रेटिंग मामा, सो फ्रस्ट्रेटिंग. ईश्वरीला सगळं लवकरात लवकर कळायला हवं. तर मामा पण म्हणतो, मान्य आहे. मला सांग, तुझं प्रेम आहे ना तिच्यावर, तर तिच्या या परिस्थितीमध्ये तू तिला जपायला नकोस का? तर मामा म्हणतो, मामा प्रेम जपायला हवं, प्रेम आहे जपायला हवंय, मान्य आहे, म्हणून तर हे सगळं सहन होत नाहीये मला. ती तिथे किती टेन्शनमध्ये असेल, एकटी सगळं मॅनेज करते ती, आणि मी मात्र काहीच करू शकत नाहीये. या सगळ्या गोष्टींचा विचार करून मला त्रास होतोय मामा. आणि मग प्रेक्षकांनो, मामा अर्णवकडे बघून हताश होतात आणि काहीतरी विचार करत असतात. अर्णव म्हणतो, मामा मी तिकडे जाऊ शकत नाही, पण तिला पैशांची मदत तर करू शकतो ना. तर अर्णवचा हा विचार ऐकल्यानंतर मामा पण हो हो म्हणतात. तर अर्णव म्हणतो, हॉस्पिटलचा मोठा खर्च तिला कदाचित नसेल झेपणार, तर म्हणजे काय करता येईल, पण पैसे तिच्यापर्यंत पोचवायचे कसे, असा विचार अर्णवला पडलाय. तर मामाच्या डोक्यात एक कल्पना येते. मामा स्वतःवरच हसतो आणि म्हणतो, अर्णव हे बघ, आईने तुला हॉस्पिटलला जायला किंवा तुला तिथे जायला शपथ घातली, मला नाही घातलेली शपथ, बरोबर, असं आता मामा विचारतात. तर अर्णव पण मान डोलावतोय. आणि मग प्रेक्षकांना बहुतेक आता मामाच काहीतरी मदत करतील किंवा काय जातील, बघूया आता. तर मामा एवढं बोलून तिकडनं बाहेर पडले. तर अर्णव असा परत सुन्न होऊन खुर्चीत बसलाय. तिथे बिचाऱ्याला मदत तर करायची आहे, ईश्वरी जवळ तर जायचंय, पण आजीच्या शपथेमुळे जाता येत नाहीये. तो इथे म्हणतोय, सॉरी मिस इंदोर, माझ्या मनात असून सुद्धा मला यायचंय, तरी सुद्धा मी नाही येऊ शकत तुला भेटायला. परिस्थितीच अशी निर्माण झाली आहे की, म्हणजे असं तो एकदम स्वतःशीच बोलत तिथे थांबलाय. तर प्रेक्षकांनो, इकडे बाबा हॉस्पिटलच्या रूम मध्ये आहे तिथेच. आणि आता त्यांना इकडे ना खिडकीतून राकेश बघत बसला इकडे, आणि म्हणतो, इकडे हा म्हातारा ना भरपूर चिवट आहे, जाता जात नाही. आणि प्रेक्षकांना तोपर्यंत ईश्वरीची आई आली आणि ती हाक मारते, राकेशजी कशी आहे याची तब्येत? तर काकू, अहो त्या बऱ्या आहेत आता, तुम्ही प्लीज काळजी करू नका, तुम्ही या बसा बघू, असं म्हणत ना जयुताई, जयुताई असं म्हणत ना आई आता आत्याजवळ जातात. अहो नेमकं काय झालं होतं, नमू म्हणत होती की. तर आत्या म्हणतात, हे बघ तू आधी शांत हो बघू, दादा आता ठीक आहे, असं म्हणून आत्या बोलतात. तर प्रेक्षकांना राकेश दोघींना बोलताना बघून ना एकदा बाबांकडे बघतोय. आत्या पुढे म्हणतात, मग अशी डॉक्टर येऊन चेक करून गेले, म्हणाले आता स्टेबल आहे आता दादा, पण थोडा वेळापूर्वी खूप घाबरलेलं होतं ग त्याने, असं म्हणून ना आत्याबाई सांगायला लागतात आता. आणि म्हणतात, नशीब राकेशजी इथे होते म्हणून त्यांनी धावपळ करून डॉक्टरांना बोलावून घेतलं. नमू तर घाबरून घरीच निघून गेली, असं म्हणत ना आत्या रडत रडत सांगतायत सगळं आईंना. आणि इकडे आई विचारतात, ने म्हणजे नेमकं काय झालं होतं? तर दादाचे हार्ट रेट कमी झाले होते आणि डॉक्टर म्हणाले होते की इंजेक्शन द्यावं लागेल लगेचच्या लगेच. राकेशजी जाऊन लगेच इंजेक्शन घेऊन आले. डॉक्टर म्हणाले की वेळेवर इंजेक्शन दिलं नसतं तर दादा कोमात गेला असता, असं म्हणून सांगितल्यानंतर आईना धक्का बसतो. आज राकेशजी होते म्हणून माझ्या दादाचा जीव वाचलाय, असं म्हणत ना आत्या रडत असतात. आणि मग हळूच तिरकी मान करून राकेशकडे बघत असतात. तर राकेश बघा मनातल्या मनात काय म्हणतोय, ही आगाऊ आत्या नसती तर सासरेबुवांना डोळ्यांदेखत मरताना आनंदाने बघत पाहिलो असतो किंवा राहिलो असतो. ही या बघून उगाच धावपळ करावी लागली वगैरे, असे इकडे म्हणतोय. पण हा म्हातारा जाता जाता परत लटकला, असं म्हणतोय बरं का तो राकेश. तर आई आता बाबांना बघायला त्या खिडकीजवळ गेल्या. तर आता राकेश किने धावत धावत तिकडनं येतो आणि आत्याजवळ जातो आणि आत्याला काय सांगतो बघा प्रेक्षकांनो. राकेश आत्याला म्हणतो, मी जरा आलोच जाऊन. तर आत्या म्हणतात, अहो आता कुठे निघाला तुम्ही? तर राकेश म्हणतो, हो देवळात जातो आणि साकडं घालतो त्या देवाला, सांगतो त्याला की बाबा रे लवकरात लवकर माझ्या सासरे बुवांना बरं कर. तर लगेच राकेशजी, अहो किती काळजी आहे हो तुम्हाला माझ्या दादाची. अहो असं काय करता आत्या, सासरे आहेत ते माझे होणारे, काळजी तर असणारच ना, असं राकेश म्हणतोय बरं का. आणि बरं मी निघतो, इथे डॉक्टर आहे ते बघतील, पण काहीही लागलं ना तरी प्लीज प्लीज मला लगेच कॉल करा, असं म्हणत सांगतोय. तर लगेच आत्या पण हो असं म्हणतात रडत रडत. आणि आता राकेश तिकडनं निघून गेलाय. तर आई मात्र बाबांना तिथे आयसीयूच्या खिडकीतून बघतायत आणि आत्या येऊन आता आईंना धीर देतायत. सगळी अशी परिस्थिती ना फार विचित्र झाली आहे. दोघी एकमेकींना समजावतायत काय घडणार आहे पुढे, राकेश अजून काय काय गोंधळ घालणार आहे ते बघूया. त्याच्यासाठी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि एपिसोड शेवटपर्यंत बघत राहा. तर इकडे ईश्वरीला हाका मारते नम्रता, इशू इशू अगं दार उघड प्लीज.
ईश्वरी अगं दार उघड असं स्वतःला असं खोंडून ठेवून नकोस खोलीत असं म्हणून इकडे सांगते तर ईश्वरी तिकडे प्रचंड रडते. ईशू तुला माझी शपथ आहे असं नम्रता म्हणते पण तरी सुद्धा ईश्वरी काहीही रिॲक्ट करत नाही. खूपच रडत ती दरवाजा बंद करून अशी दरवाजालाच टेकून बसली. काहीच तिचं काही म्हणजे उघडतच नाहीये. तर प्रेक्षकांना आता ईश्वरीला खूप त्रास झालाय ना. तर इकडे अर्णवला त्या सगळ्या गोष्टी आठवत आहेत ज्या राकेश बोलत असतो. मला तू मारून टाकलंस तर तुझी ती बावळट गोंडस बहीण विधवा नाही का होणार असं म्हणून सगळं चाललंय. आणि प्रेक्षकांना तो पुशअप्स मारतोय जोरजोरात. तिकडे त्याला खूप राग आलाय आणि तो सहन होत नाही. तो पुशअप्स मारतोय आणि तेवढ्यात ना तिथे आकाश आलाय. आकाश अर्णवला हाक मारतोय, दादा दादा मला तुझ्याशी बोलायचंय. दादा आता दादाचं काही लक्ष नाही. दादा आपला पुशअप्सच मारतोय आणि त्याला त्या राकेशच म्हणणं आठवतोय. तुझ्या डोळ्यासमोर तुझ्या लाडक्या बहिणीचा प्रेमळ नवरा बनून आणि नंतर मी सिंदूरचा राकेश बनून वगैरे असं काय काय बोलत असतो ते आठवतंय. तर आता दादा काय चाललंय तुझं, विल यू स्टॉप इट प्लीज असं तो ओरडत असतो. तर लगेच ना अर्णव उठतो. अर्णवच उलट विचारतो त्याला, काय झालंय, व्हॉट्स रॉंग विथ यू, असे स्टुपिड प्रश्न का विचारतोयस तू मला. आणि हे बघ आकाश तू जा प्लीज गो. तर आकाश म्हणतो हे बघ मला बोलायचंय तुझ्याशी ओके. तर अर्णव ना आकाशला काहीच बोलू देत नाही. सरळ त्याच्या हाताला धरतो आणि त्याला रूम मधनं बाहेर काढतो आणि जा म्हणून दरवाजा लावून घेतो. या आकाशला अर्णवला ना आकाशशी बोलायला काय जाते प्रेक्षकांनो, जरा तरी बोलावं ना. आकाशला बाहेर काढून आपण मात्र दरवाजाला असा घट्ट असा ते परत डोकं टेकून इथे उभा राहिलाय. तर तिकडे प्रेक्षकांना अजून ईश्वरीने दरवाजा उघडला नाहीये. ती अशीच सुन्न होऊन परत अशी रडतच बसली आणि इकडे अर्णवनं तसंच सेम दरवाजा लावून घेऊन आपलं असं डोकं टेकून बसलाय. काय होणार या दोघांचं खरंच म्हणजे आता अवघडच दिसतंय म्हणा. तर इकडे आकाश खाली उतरत असतो काहीतरी रागामध्ये. तोपर्यंत ना आकाश फोन करतो इकडे. बहुतेक तो नम्रताला फोन करतोय. नम्रता इकडे दरवाजा उघड असंच म्हणत बसली. आता नम्रता पळत पळत जाऊन आपला आधी फोन घेऊन येते तो जिच्या जवळ नसतो तो. आणि मग त्याच्यानंतर पुढे काय घडतंय बघा प्रेक्षकांनो. तर नम्रता सांगते इकडे, हा हॅलो आकाश सर बोला. तर हा नम्रता कशी आहेस तू असं विचारतो तो. आणि आकाशची म्हणजे बाबांची तब्येत कशी आहे आता काकांची. तर नम्रताना रडायलाच लागते जोरजोरात. आणि मग आकाश म्हणतो व्हॉट हॅपन नम्रता, आर यू ऑलराईट असं विचारतो. तर नम्रता इकडे सांगते बाबांची तब्येत खूप बिघडली सर. आणि हे ऐकून ना ईश्वरीला एवढा धक्का बसलाय की तिने स्वतःला खोलीत कोंडून ठेवलंय आणि ती दरवाजा उघडतच नाहीये. ती खूप रडती असं म्हणून इकडे नम्रता सांगते आकाशला. आणि मला तिला असं नाही बघवत आहे सर असं म्हणत नम्रता म्हणते. तर आकाश म्हणतो एकदम आय एम कॉल यू बॅक असं म्हणून. आणि मग प्रेक्षकांना बघूया आता पुढे आकाश काहीतरी करतोय आणि काय जादू करतोय ते कळेल. तर नम्रता पण इकडे विचार करते आणि परत मी ईश्वरीला हाका मारायला जाते तिकडनं. तर आजी म्हणताय तिथे मुळात ज्या लोकांशी आपला संबंधच नाही त्या लोकांसाठी असा हट्टीपणा का करावा. तर अंजली म्हणते पण आजी काहीही असलं तरी तू अशी शपथ घालायला नको होतीस. तर आजी म्हणते अगं तो असा हट्टीपणा करतो म्हणून मग मला अशा शपथा आणि अटी घालाव्या लागतात. तर अंजली तिच्याकडे बघतच राहते. आजी म्हणते पण तुला सांगते मी एक ना एक दिवस चिंटूला नक्की पटेल ते आजी जे करते ते त्याच्या भल्यासाठीच करते असं म्हणून. आणि मग प्रेक्षकांना अंजली आणि आजी बोलत असेल तर राकेश येतो आणि तो विचारतो आजी तुम्ही इथे. तर आजी म्हणते अहो हो तुम्ही आल्याबरोबर लगेच हॉस्पिटलमध्ये गेलात आणि अंजलीला न भेटता गेलात ना म्हणून तिला जरा काळजी वाटत होती म्हणून मग मी हिच्या बरोबर येऊन बसले होते इथे की तिथे सगळं ठीक आहे ना. कसे आहेत ईश्वरीचे बाबा असं अंजली विचारते. तर लगेच राकेश कसा म्हणतोय आता बरे आहेत ते. आणि आणि आजी सगळ्यात महत्वाचं म्हणजे ईश्वरीला काही मदतीची वगैरे काही गरज नाहीये असं लगेच राकेश सांगतोय. तर अंजली म्हणते बरं झालं, देवा लवकर बरं कर त्यांना असं म्हणते. आणि मग प्रेक्षकांना आजी पण म्हणते बरं झालं हा जावई बापू तुम्हीच गेलात. तशी हवी तेवढी कामाची माहिती घेऊन आलात. चिंटू गेला असता ना तर त्याने नुसता घोळ घालून ठेवला असता. पण काय हो तुम्हाला इतका वेळ का लागला असं अंजली विचारते. तर राकेश म्हणतो काम म्हणजे अंजली अगं जाईन तिथे काम दिसतंच मला असं एकदम तो म्हणतोय बरं का. म्हणजे कसा बोलतोय इमर्जन्सी केस होती जराशी एक आणि आता काका घरी होते बिचारे. मग काय काय एनजीओला फोन करून त्यांचं काम करून दिलं सर्जरीच्या कामासाठी वगैरे असं. तर अंजली कौतुकाने हसते आपल्या नवऱ्याकडे बघून आणि राकेश बघा कसा करतोय तोंड वाकडं बिकडं. तर प्रेक्षकांना इकडे ना आता आकाश काय करतोय बघूया आपण.
आकाश आपल्या रूममध्ये आलाय, धावत-धावत लॅपटॉपच्या इथे जवळ बसतोय, एक पेन ड्राईव्ह जोडतोय कसला तरी आणि मग त्याचं काहीतरी इथे काम चालू आहे आणि तो आता काय करणार बघूया प्रेक्षकांनो. काहीतरी एक वेगळी ट्रिक असेल किंवा काहीतरी एक आयडिया असेल त्याच्याकडे. तो कसला तरी विचार करतो इथे आणि मग त्याच्यानंतर ना पण तो असं तो सगळं ते बघतो आणि त्याला म्हणजे चेहऱ्यावर त्याच्या स्माईल येते. येस असं तो म्हणतोय आणि धिस इज ऑल वर्क असं म्हणेल तो आणि मग त्याच्यानंतर प्रेक्षकांनो नम्रताला त्याने फोन केलाय आणि तो काय फोनवर बोलतो बघा. तर इकडे नम्रताला पण प्रश्न पडलाय की आकाश सरांनी ऑडिओ क्लिप कसली पाठवली आहे. तर आता तेवढ्यात ना फोनवर इकडे बोलतीये नम्रता. तर आकाश तिला सांगतो की नम्रता तू म्हणाली होतीस ना की ईश्वरी म्हणजे पॅनिक झाली, तिचा मूड खूप खराब आहे. तुला एक ऑडिओ फाईल पाठवली आहे, ती तिला ऐकव तू. बघ तिचा मूड कसा बदलेल असं म्हणून आकाश सांगतो आणि मग नम्रता म्हणते ठीक आहे सर आणि आकाश बाय म्हणून फोन ठेवून देतो. आता कसली ऑडिओ क्लिप आहे ती बघा तुम्ही ऐका. तर नम्रताने ती ऑडिओ क्लिप प्ले केली आहे आणि प्ले केलं तसे ती प्ले केल्यानंतर ईश्वरीचे हावभाव बदलतात. इकडे सगळं संपलंय. असा विचार मनात आला की फक्त एकच करायचं. तुमच्या श्वासाकडे लक्ष द्या. तुमचा श्वास तो तर सुरू आहे. तो मग तुम्ही कसं म्हणता सगळं संपलं आणि इट्स वे मला नाही जमणार किंवा मी नाही करू शकणार असं म्हणत त्याच्या बाहेर पडणं सोपंच आहे. पण काही चॅलेंजेस नसतील तर लाईफ म्हणायचं कशाला? म्हणून एकच सांगतो की जेव्हा असं वाटतं की आता सगळं संपलंय, आता हरलोय आपण, तेव्हा शेवटचा ट्राय करून हिमतीने उठायचं आणि जस्ट फेस इट आणि जाऊन भिडा त्या गोष्टीला. आणि म्हणा ही माझ्या एकट्याची लढाई आहे आणि मी ती जिंकणार. इट्स माय बॅटल आणि माझं मी काही आहे ते मी जिंकणार असं म्हणा. बाकी कोणाची गरज नसते तुम्हाला. यू आर इनफ असं जे काही आहे ना ते इकडे शेवटी काय आहे माझ्या सगळ्याच्या दिवसामध्ये मी एक शिकलेलो गोल्डन ॲडवाइस देतो मी तुम्हाला. हेल्प युअरसेल्फ बिकॉज नो वन एल्स असं म्हणून ते आर्णवचे जे काही शब्द आहेत ते इकडे आकाशने पाठवले तिकडे नम्रताला आणि ते ऐकल्यानंतर खरंच इथे ईश्वरी उठून बसले. आता पुढे काय घडणार बघूया. तर इकडे अविनाश मामा त्या हॉस्पिटलमध्ये पोहोचलेत. सर संजय देसाईच्या ट्रीटमेंटसाठी 1,00,000 रुपये दिल्याची पावती आहे ही असं ते सांगतायत. तर अगदी वेळेत तुम्ही मदत केली. तर अविनाश मामा म्हणतो की हे बघा एक काम करा, माझी एक रिक्वेस्ट होती की ईश्वरी देसाईला किंवा त्यांच्या घरच्यांसमोर माझं किंवा अर्णव राजे शिर्केंचं नाव येता कामा नये. म्हणजे काय आहे त्यांना कळू देऊ नका की ही मदत आम्ही केली असं आता सांगतात ते. तर ते म्हणतात प्लीज आणि मग त्याच्यानंतर ना अविनाश मामा तिकडनं जात असतात. ती पावती बघत त्यांच्या हातातच ती रिसीट आहे आणि प्रेक्षकांना तेवढ्यात ईश्वरी येऊन त्यांना धडकते आणि ती रिसीट जी काही आहे ती खाली पडते आणि मग ईश्वरी मामाकडे अशी बघतच राहिले. ईश्वरी म्हणते एकदम मामा तुम्ही इथे कसे काय. तर मामा म्हणतात की ते इथे मी एका ना कामासाठी आलो होतो वगैरे असं सांगतात. मामा तरी सांगेल की नाही बाबांना बघायला आलो होतो म्हणजे तेवढाच जरा तिला धीर मिळाला असता ना. ते नाही कामासाठी आलो होतो असे म्हणतात आणि मग त्यांचं लक्ष ना त्या रिसीटकडे पडतं. मग ईश्वरीच ती रिसीट उचलून देते पण ईश्वरी ते नाव वगैरे काही वाचत नाही. पटकन ना ते मामा काढून घेतात तिच्या हातातून रिसीट आणि प्रेक्षकांना आता तिकडनं राकेश पण आला आणि तो या दोघांचं बोलणं ऐकतोय. तो थांबतोय बरं का आडाला राकेश जाऊन आणि मग इथे ना प्रेक्षकांनो ईश्वरी मामाकडे बघतच राहिले आणि ती काय म्हणते बघा मामांना. मी कशी आहे मला मदतीची गरज आहे का हे बघायला आलात का असं विचारते बरं का टोमणा मारल्यासारखं. आणि आता राकेश बघा बघत बसतोय. अर्णव सरांनी पाठवलंय का तुम्हाला असं ईश्वरी विचारते इथे अविनाश मामाला आणि प्रेक्षकांना ईश्वरी पुढे म्हणते नाही स्वतःला माझे मित्र म्हणवतात पण साधी चौकशी नाही केली त्यांनी माझी असं टोमणा मारल्यासारखं बोलते तिकडे अविनाश मामाशी. आणि ती म्हणते आणि बरोबर याच हॉस्पिटलमध्ये तुमचं काहीतरी काम निघालं कामानिमित्त येणं झालं तुमचं. तर अविनाश मामा आता ईश्वरीला हळू समजावतात म्हणतात ईश्वरी तुला खरं सांगू का असं म्हणतात आणि राकेश बघा कसं ऐकतोय. ईश्वरीला मामा म्हणतात हे बघ काही गोष्टींना परिस्थितीत जबाबदार असते. विश्वास असला म्हणजे हे समजून घेता येतं. तर ईश्वरी म्हणते म्हणजे मी विश्वास ठेवायचा की अर्णव सरांना माझी काळजी आहे या गोष्टीवर. आणि प्रेक्षकांना ईश्वरी पुढे म्हणते आणि काळजी करण्याची हीच पद्धत असेल तर मामा म्हणतात ईश्वरी हे बघ तुला एकच सांगतो की काही गोष्टींसाठी ना काळ हा प्रत्येक गोष्टींवरचं औषध असतं ईश्वरी. हे बघ
वेळ आली की तुला ना सगळ्या गोष्टींचा उलगडा होईलच, असं आता ईश्वरीला मामा सांगतायत. तर ईश्वरी त्यांच्याकडे बघतच राहिले. मामा पुढे म्हणतात, "आणखीन काय बोलू मी?" असं म्हणतात. ईश्वरीला कोड्यातच टाकलंय बरं का मामाने या. आणि मग प्रेक्षकांनो मामा तिकडनं बाहेर पडतोय. तर इकडे राकेशच्या मनामध्ये मात्र प्रश्न पडलाय, की मामा नेमकं काय बोलत असावेत किंवा मामा इथे हॉस्पिटलमध्ये कशासाठी आले असावेत? तर प्रेक्षकांनो डॉक्टर तेवढ्यात येतात आणि ते म्हणतात, "ईश्वरी देसाई, तुमच्या बाबांचं इंटरनल ब्लिडिंग तर थांबलेलं आहे, पण धोका अजून टळला नाही," असं ते सांगतात. त्यामुळे ईश्वरीला अजून धक्का बसतोय प्रेक्षकांनो. म्हणजे असं एकदम तिला एकदम परत रडायला येतंय, की इंटरनल ब्लिडिंग थांबलंय, पण धोका अजून टळला नाहीये. आणि आता प्रेक्षकांनो ईश्वरी अशी धावत-धावत ना तिकडे बाहेर जाते. तर राकेशला इथे हसायला येतंय बरं का हे सगळं ऐकून आणि मग तो पुढे येऊन विचार करतो, हा मामा इथे का आला होता? ते शोधून काढायला हवं. तर राकेश ना कुणाला तरी फोन लावतोय तेवढ्यातल्या तेवढ्यात आणि काहीतरी बोलतोय तो. पण प्रेक्षकांना ते काय बोलतोय ते काही समजत नाहीये आणि मग तो काय व्हिडिओ पोहोचवलास का वगैरे असं विचारतोय. तर बघूया आता. ओके असं म्हणतो तो. तर बहुतेक तो व्हिडिओ असेल ज्या अर्णवची गाडी वगैरे असेल तो. आणि मग प्रेक्षकांना इकडे बघूया आता पुढे काय घडणार आहे ते. तर इकडे अर्णव, मामी आणि आजी ते नाश्ता करायला बसलेत आणि मग ते पोह्याचा प्रसंग जो आधी घडला होता तो आठवतोय अर्णवला. ताई एखादा पदार्थ आपल्याला आवडला तर त्याचं कौतुक करावं असं तो ईश्वरी म्हटलेली असे. मग ठसका लागतो अर्णवला ते सगळं आठवतंय. तर इकडे आजी आता वल्लरीला विचारतायत, "आकाश कुठे आहे?" वल्लरी म्हणते, की त्याची कुठेतरी मीटिंग आहे सकाळी म्हणून तो इकडे बाहेर गेलाय आणि मग आजी विचारतात, "आणि अविनाश कुठे आहे?" तर मामी म्हणते लगेच, "ते कुठे मला सांगून जातात. ते सांगून कधी गेलेत का?" असं म्हटल्यानंतर आजी गप्पच बसते. तोपर्यंत आजीचं लक्ष अर्णवकडे जातं. अर्णव नीट खात नाहीये ते बघून आजी म्हणतात अर्णवला, "अर्णव, अरे तू नीट खात नाहीयेस." म्हणजे चिंटू, "अरे तू नीट खात नाहीये. तुझं लक्ष नाहीयेस खाण्याकडे." तर अर्णव लगेच म्हणतो, "मी खातोय ना." तर लगेच प्रेक्षकांना आजी म्हणतात, "हे बघ चिंटू." आणि मग आजी बोलायला चालू करतात, "मी तुला हॉस्पिटलमध्ये जाऊ दिलं नाही कारण." तर अर्णव म्हणतो, "हे बघ आजी तुला काही एक्सप्लेनेशन देण्याची गरज नाहीये." तर आजी परत म्हणते, "तसं नाहीये, तुला परत वाटेल." तर अर्णव म्हणतो, "नाही, नाही, मला काही वाटतच नाही." असं तो म्हणतो. आणि मग प्रेक्षकांनो आजी जरा गप्पच बसतात आणि आय एम परफेक्टली ऑल राईट असं अर्णव सांगतो इकडे आजींना. आणि तेवढ्यात ना अर्णवचा फोन वाजतोय. अविनाश मामा त्याला फोन करतायत तिकडनं आणि अविनाश मामा फोनवर काय-काय सांगतायत बघा आणि इकडे वल्लरीचं बारीक लक्ष आहे बरं का अर्णवकडे. "मी आता हॉस्पिटलमधनं निघतोय. ठरल्याप्रमाणे म्हणजे पैसे भरलेत मी हॉस्पिटलमध्ये आणि त्यांना हेही सांगितलेलं आहे, की कुणालाही आपलं नाव घेता कामा नये किंवा हे पैसे कुणी दिलेत हे कळता कामा नये," असं सांगितलंय. तर इकडे ना अर्णव ग्रेट असं म्हणतो. तर अविनाश मामांना परत आणि हो असं म्हणत नाही आणि काय-काय सांगतोय. पण प्रेक्षकांना अर्णवला तिथे सगळ्यांसमोर बोलता येत नाही म्हणून तो उठून बाहेर जातोय. पण अविनाश मामा जे काही सांगतायत ते सायलेंटमध्येच आहे बरं का. तर आता ते कळेल आपल्याला उद्याच्या भागामध्ये, की अविनाश मामांनी काय सांगितलंय किंवा नेमकी काय परिस्थिती आहे ते. तर इकडे प्रेक्षकांनो अर्णव सुद्धा "हां, बोल ना" असं म्हणत टेबलवरनं तिकडनं नाश्त्याच्या टेबलवरनं जातोय. तर आजी आणि वल्लरी दोघीजणी त्याच्याकडे बघतच राहिल्यात. नेमकं आता पुढे काय घडणार आहे बघूया. वल्लरीची जी काही मांजरीसारखी नजर आहे ना, ती अर्णव म्हणजे शोध घेईल का, की हे पैशांची मदत वगैरे अविनाशने केली आहे किंवा अर्णवने केली आहे, या सगळ्या गोष्टींचा तपास घेईल का ती? बघत राहूया. इंटरेस्टिंग असं घडणार आहे पुढे. तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. तर प्रेक्षकांनो इकडे ना आता वल्लरी आली आणि गणपती जवळ जाऊन उभी राहिली ती आणि ती गणपती बाप्पाच्या समोर हात जोडून तेच म्हणते, की इंटरनल ब्लिडिंग थांबलंय, पण धोका अजून टळला नाहीये. बाप्पा, बाप्पा धोका अजून टळला नाहीये असं म्हणत ना ती रडत असते. "कसली परीक्षा बघतोय सले? आता सगळं तुझ्या हातात आहे," असं म्हणत ती रडते. "लवकरात लवकर माझ्या बाबांना बरं कर प्लीज." आता राकेश सुद्धा ईश्वरीच्या मागे जाऊन उभा राहिलाय बरं का आणि तो हसतोय त्या ईश्वरीला रडताना बघून. पण नंतर नाटक बघा कसं करतोय. अगदी डोळ्याला ना असं काय-काय लावतोय आणि डोळ्यात खूप पाणी आल्यासारखं अगदी दाखवतोय तो. आणि मग प्रेक्षकांनो बघा हां, पुढे जाऊन राकेश कसा बोलणार आहे ते. ईश्वरी मात्र हादरले या सगळ्या गोष्टीत. राकेश जातो आणि डायरेक्ट ना धावत-धावत जाऊन ना समईवरच हात धरतो आणि ईश्वरी त्याच्याकडे अशी शॉकून बघायला लागते आणि म्हणते, "अहो, अहो, तुम्ही हे काय करताय?" असं विचारते राकेशजी. तर राकेश म्हणतो, "ईश्वरीजी, जोपर्यंत काकांना बरं वाटत नाही, तोपर्यंत मी माझा हात असाच ठेवणार आहे या समोरच्या या दिव्यावर." असं म्हणून ना परत दिव्यावर इथे हात ठेवून घेतोय आणि मग ईश्वरी परत त्याचा इथे हात काढतीये, पण तो परत तिथे हात ठेवतोय आणि ईश्वरी एकदा हाताकडे आणि मग राकेशकडे बघत राहतीये. तर राकेश आता उद्याच्या भागामध्ये ईश्वरीचे कान भरणार आहे बरं का इथे.
राकेश उद्या इथे ईश्वरीला म्हणतोय, अर्णव सर मुद्दामून ऍक्सिडेंट केला बाबांचा, का तर म्हणे काकाने त्याच्या कानाखाली मारली म्हणून. आणि मग प्रेक्षकांना ना इकडे ईश्वरी म्हणते, आता मला कळलं की अर्णव सर का भेटायला आले नाहीत. आणि प्रेक्षकांनो, ईश्वरी घरात अर्णवच्या जाऊन काहीतरी गोंधळ घालते आणि गैरसमजांचं वादळच घडणार आहे या राकेशमुळे. आणि आता अर्णव कसा सामोरा जाणार आहे या परिस्थितीला ते बघत राहूया. खरंच एक वेगळा इंटरेस्टिंग असा एक टर्न आलेला आहे, ट्विस्ट आलेला आहे. एपिसोड शेवटपर्यंत बघत राहा, छान छान कमेंट करा. आणि खरंच बघत राहूया की आता अर्णवला कसं सगळ्यातून बाहेर स्वतः पडतोय तो, ईश्वरी कसं रिॲक्ट करते ह्या सगळ्या गोष्टीवर, घरचे कसे रिॲक्ट करतायत. कारण एक खूपच मोठा गोंधळ गोंधळ होणार आहे आणि अर्णव बिचारा हादरला ईश्वरी जे काही बोलले ते ऐकून. नेमकं काय बोलले ते जाणून घेऊया, त्याच्यासाठी